मधुकरराव पाटील व सर्व मान्यवर, मला एवढंच बोलायचं, एका मिनिटामध्ये मी आता भाषण संपवणार आहे, कारण वेळ खूप जरा दादाला पुढे जायचे आहे. मी एकच आपल्याला आग्रहाची विनंती करणार आहे की येत्या 7 तारखेला आपल्याला मतदान करताना हुशारीने मतदान करायचं. आता 2 दिवसात सोंग करणारे सोंगाडे भरपूर येतात आणि एका क्षणामध्ये आपल्याला उद्ध्वस्त करून जातात. म्हणून मी आपल्याला आग्रहाची विनंती करण्यासाठी उभा आहे. प्रश्न खूप आहेत, बोलायचं खूप आहे, पण वेळ कमी आहे, कारण दादाला पुढची सभा करायची आहे. म्हणून मी एक विनंती एवढीच करतोय की अहिल्यादेवीच्या हातामध्ये महादेवाची पिंड आहे. अहिल्यादेवी कुणाच्या भक्त आहेत? महादेवाच्या भक्त आहेत. म्हणून या येरोळच्या ग्रामवासियांना मी एकच विनंती करणार आहे, येत्या 7 तारखेला तुम्ही घराघरामध्ये महादेवाच्या दर्शन घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या, महात्मा बसवेश्वरांचं दर्शन घ्या आणि एकच विचार करा, आता बदल पाहिजे, आपल्याला बदल केला पाहिजे असं मनामध्ये खूनगाठ बांधा. आणि काँग्रेसचे चिन्ह आहे हात. पांढऱ्या चिठ्ठीवरती 4 नंबरला शीतल रमेश सोनवणेचं चिन्ह आहे आणि 2 नंबरला गुलाबी चिठ्ठीवर अहिल्याबाई प्रभाकर बनगर यांचं चिन्ह आहे. आणि ज्ञानेश्वर पाटलांचं किती नंबरला? ज्ञानेश्वर पाटलांचं 5 नंबरला चिन्ह आहे. हे तिन्ही उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे. आपण खूनगाठ मनामध्ये बांधलेली आहे. दादा, मी प्रचार खूप केला, बघितलं, घराघरामध्ये मी जातोय, कारण नगरपालिकेची जबाबदारी आम्हाला दिली. आम्ही भाषणात होतो, मी सगळे आभार, फक्त कॉर्नर घरामधली बैठक घेतो आम्ही. त्याच पद्धतीने इथेही मी तेच प्रयोग करतोय. म्हणून मी एवढंच बोलतोय की येत्या 7 तारखेला मात्र तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि रेकॉर्ड ब्रेक आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एवढं महत्वाने हे उमेदवार आले असे, हे कुणाच्या? विलासराव साहेबांना कळावं, निलंगेकर साहेबांना कळावं, पुन्हा शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना कळावं आणि हे सगळी मंडळी, जे नेते मंडळी आहे, त्याला वाटलं पाहिजे की हेवा वाटला पाहिजे, सर काय जादू केली, असा हेवा वाटण्यासारखं तुम्ही मतदान करावं, एवढीच मी कळकळीची विनंती करतो. माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, अमित भैया साहेब, धीरज भैया साहेब आणि अशोक भैयांचे आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर दादाला विनंती करतोय आपल्या सभेला संबोधित करावं. तुमची विनंती पोहोचली. आजच्या या प्रचंड अशा जाहीर सभेचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी बसपुरे सर, आदरणीय सगळे सर, आदरणीय आबा, आदरणीय जवळगेकर सर, माधुभाऊ, नाही मी असंच सांगतो, रामकिशन भाऊ, इसरार भाई, आबासाहेब भाऊ, आदरणीय तरंगे सर, आदरणीय कारखाने काका, आदरणीय बसवप्पा, आदरणीय व्यंकटरावजी बिराजदार, वल्लभजी बंडे, ऍडव्होकेट सुतेशजी माने पाटील, अशोक भाऊ कुवरे, व्यंकट हांद्राळे, भीमा बोळेगावे, दिलीप दोगळे आणि संजीव भाऊ बिराजदार, तुम्ही सगळेच. आता मला हाय फक्त 11 मिनिट, होय, कारण नळेगाव गाठायचे. तुम्ही सध्या मनात काय विचार करला बाबा? बर, तुम्हारे दिल में मैं हूं और मेरे हाथ, मुझे और तुम्हें हाथ को जिताना है. मी आता पडगर सर बोलताना बदलतो. कसं आहे, आपण म्हैस घेताना बाजारात, पारडू घेताना दात मोजता, वसवून बघता, म्हैस घेतली तर धार काढून बघता. म्हणजे गुरढोराची खरेदी करताना सुद्धा विचार करता, 5 वर्षासाठी आपल्याला सेवक नेमायचे, विचार करावा लागेल ना. 2 ते 3 मिनिटात
अहिल्या देवीच्या हातातला महादेव समोर ठेवून, महात्मा बसवेश्वराची वचन समोर ठेवून प्रभाकर बंडगर सरने 2 ते 3 मिनिटात जेवढं 1 घंट्यात सांगायचं तेवढं सांगितले की साध्या माणसाचं काम आहे ते. प्रचंड हुशार, तेवढाच धडाडीचा डॅशिंग माणूस आहे. त्यांच्या बंडगर सरच्या देवीला माझा सलाम आहे. त्यांची इच्छा नव्हती, केवळ पक्षाची गरज. आणि रमेश सोनवणे सारख्या एका सामान्य माणसाला, जनतेची सेवा करू शकणाऱ्या माणसाला मदत करण्याच्या हिशोबानं, काँग्रेस पक्षाला योगेश पाटील विजयी करण्याच्या हिशोबानं फक्त आणि फक्त माझ्या विनंतीवरून बंडगर सरांनी या ठिकाणी उमेदवारी दिली. सगळं अंगावर घेऊन लढाई लढलेल्या. मग ज्याच्यासाठी ही लढाई लढायला घेतली ती किती चांगला असेल. रमेश सोनवणे, शीतलताई सोनवणे पाया पडून काम करते बाळा माणूस. लय पोटात लय इज्जतीचा बरं. आणि तेवढी जोड सुद्धा लक्ष्मीनारायणची जोड देवात घातलंय. जसं आज मला सांगा, ह्या देशामध्ये, ह्या जगामध्ये एवढे मंदिर, एवढं सगळं बांधकाम करून एक हिंदू धर्माची डंका पेटविणारी एक रचना ह्या देशाची लावली, 12 ज्योतिर्लिंगाची निर्मिती करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर, त्यांचं नाव बंडगर सरच्या सौभाग्याचं वहिनीचं अहिल्याबाई होळकर. बंडगर होळकर बंडगर काम किती कॉम्बिनेशन किती भारी जमलंय. आणि तरणा बाण आपला मेहनती माणूस, नम्र माणूस, निर्व्यसनी माणूस तिकडून ज्ञानेश्वर पाटील दिला. बरं तिकडे खानाकडे गेला असता तर पिक्चर मध्ये घेतली असते. तिकडे तेवढं कलरचं काही नाही, मेकअप करून ओके करतात. पण आज तो ज्ञानेश्वर पाटील सुद्धा आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. आणि दुसऱ्या बाजूला उमेदवार काय काय पडवी टाकी काय काय नाही. येरवळ मध्ये कळालं. अरे छी 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 छी. एवढं घाणेरडं काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी देणाऱ्याची किती मोठी चूक आहे. आणि तसल्याला उमेदवार मतदान देणं पाप लागल, पाप लागल. तुमच्या पाया पडतो, पापात जर नका तुम्ही माझे आहो. चुकून मी बटन दाबू देऊ नका. आणि कुणी डॉन बिन असतील, हा झाला ताजा नजर म्हणत असतील, हो म्हणायचं, ते खुश राहतात. मूत पशी काढला आज काय मध्ये खपटा पशी गेल्यावर कुणाचा बाप बघायला पंजाचं बटन दाबायचं. एवढंच डोक्यात ठेवा. कारण भावानो, ह्यांच्या कुळामुळात खोट आहे. मूळ ह्यांचा संभाजी निलंगेकर आहे, आमदार आहे. किती खोट आहे, मुदला खोट आहे त्या माणसाच्या. 288 आमदारामध्ये एवढा लपूट आणि एवढा 420 आमदार दुसरा. आपली जडगिरी हो आपली. मला जी शान आदरणीय निलंगेकर साहेबांनी कमी होती, जी आन बान शान शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना केली, जी आन बान शान आपल्या आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना कमी होती, मातीत घातले हो. कधी लातूर मध्ये जर गाडी बिडी पकडलं तुमची, त्या पुलिसचं नाव सांगून बघा. ह्या आमदार 100 रुपये दंड असं 200 घेते. मी कुणी बी नाही उगाच साधा तुमचं साल उदर शेतकऱ्याचे लेकरो आभय साळुंकेचा दोस्ताव, कार्यकर्ता, सहकारी म्हणा, थांबविल तर बोला. इज्जत कमवावं लागते माय, पैसा संग येत नाही. लय पैसेवाले असेच मेल्यात, शेवटी तर आण पाणी जात नाही सगळं असून. काय त्याच्यामुळं पैसा सर्वस्व नाही. आणि आमदाराला कसं आहे, त्या सणा दिवशी माय मावले आपल्या कसं म्हणतात,
गडबड स्वयंपाक करावं, पुरणपोळी करावं, नवऱ्याला खाऊ घालावं, लेकराला खाऊ घालावं, चटमन त्यांना शाळेला वेळ होते, असं होतं तसं होतं, गावळ त्या माऊलीची. आणि तयार झालं की पटमन देवळात येऊन दिवस दाखवून चटमन कधी एकदा घरी जाऊन जीव घालील. तिथं थांबले राहतात कुत्रे. बाईला ध्यान, घरी जाऊन लेकराला जीव घालायचं, नवऱ्याला जीव घालायचं, सासऱ्याला जीव घालायचं, आणि कुत्र्याचं ध्यान निवड. तसं आपलं ध्यान मला काहीतरी विकास करेल, काहीतरी असं करेल, काहीतरी तसं करेल. आपण या ध्यानात मला मोदीकडे बघून देऊ, फडणवीसकडे बघून देऊ, ह्याच्याकडे बघून देऊ, त्याच्याकडे बघून, आणि ही लकल्याला तसल्या लकलेल्याच्या नादाला लागू नका. इथून 5 किलोमीटर शिरान पळाय आणि तुम्हाला 10 किलोमीटरचा बेग गेला. 20 वर्ष झालं ही माणूस आमदार आहे. किती पेट्रोल गेला असेल तुमचं, किती बेजारी होते. कुणाचा दवाखाना सुद्धा अर्जंट करावा म्हणतो होईना. लय परेशानी, काहीच करू शकले नाही ती भाजपले. आणि काय म्हणतात, काँग्रेसनं का केलं, काँग्रेसनं 17 वर्ष का केलं. अरे देखण्या, तू ज्या दवाखान्यात पैदा झालास ना, ती दवाखाना सुद्धा काँग्रेसनं बांधलेला आहे. काँग्रेसला विचारतो तुम्ही का केलं. पुण्या शाळेत शिकलो, शाळा काँग्रेसची, कॉलेज काँग्रेसचं, विद्यापीठ काँग्रेसचं, आणि लबाड लोक मला सांगा सगळं काँग्रेसचं. अहो ज्या मोबाईलवर टाकतात मेसेज, ती मोबाईल इंटरनेट क्रांती सुद्धा राजीव गांधींनी भारतात आणली. आणि त्याच्यावर बसून मोदी काय मोदी वर्षाला 2 करोड लोकांना नोकऱ्या देतो म्हणते. आपल्या लेकराचा विचार करावा माहिती. तुम्ही आपला विचार करा. का 2 करोड लोकांना नोकऱ्या देतो म्हणले होते का नाही. मी खोटं बोलायला म्हणले होते. 12 वर्षात 24 कोटी पोराला पोरापुरीला नोकरी लागली असते. हे का लागले. आज गावागावात वट्ट्यावर आपले लेकर, आपलं तर, आपल्या भावाचं तर, बहिणीचं तर, भावकीतलं तर, सोयऱ्याचं तर, कुणाचं ना कुणाचं लेकरू शिकून सवरून डिग्री घेऊन 30-35 वर्ष वय झालं तर मी वट्ट्यावर बसून सुईरिकी नाही गेली. आज ती पोरं अजून कंट्रोल मध्ये. अजून जर 4-2 वर्ष गेले बिघडले तर काय होईल समाजाचं. एवढा संकटात देश आहे तुम्हाला सांगतो. काहीच चांगलं झालं नाही. 400 रुपयाचं सिलेंडर 450 झालं. ती स्मृती इराणी छाती बळवलेली तिची. किती वाढत महागाई नाही. ती 450 1200 झालं. कुठून गेली. पेट्रोल 60 रुपये होतं. रामदेव बाबाला घास जायला गेला 35 रुपये लिटर होण्याचे 107 झाले. काय रामदेव बाबा पेस्टी किती झालाय. अण्णा हजारेला जीव चालत लोकपाल भ्रष्टाचार लोकपाल कुठे लोकपाल. अण्णा हजारे गेला काय. मग का लोकपाल नाही, का आंदोलन नाही. प्लॅनिंग होती, षडयंत्र होतं. तुम्हाला आम्हाला फसवायचं. ही भाजपचं फसवल्यात भावा, फसवल्या. आणि वरून खालपर्यंत फसवा फसवीचं कुळ मनोन यांच्या नादाला लागायचं नाही. आणि आता तुमच्या कामाची एकच गोष्ट सांगतो, तुमच्या फायद्याची करेक्ट असली तर हो म्हणा, नसली तर नाही म्हणा. माझी काही अडचण नाही. मी काही उभा आहे नाही. मी 4 वर्षाला उभारणार. उभारू का. ओके. आता कामाची गोष्ट सांगतो. कोणती बी गोष्ट गाडी एकाच चालवल्यावर जमते का. असं गाडीत एकाच बाजूला लोड झाला, गाडी उन्हाळा झाली, चलते का. सध्या निलंग्याची गाडी उन्हाळा झाली का नाही मला सांग. आमदारकी त्यांच्याकडे, नगरपालिका त्यांच्याकडे, दिल्लीतलं सरकार त्यांच्याकडे, मुंबईतलं सरकार त्यांच्याकडे, बाजार समित्या तिन्ही त्यांच्याकडे, सगळं त्यांच्याकडे. एकार झाले मार्ग चढले. आम्ही काही बी केलो, किती बी लुटलो, किती बी टक्केवारी केलो, लोकांना किती बी त्रास दिलो, तर लोक आम्हाला काहीच करायचं नाही, करत नाही म्हणून एक ढीकी आली आहे. त्याच्यामुळे लोकांचं नुकसान झालंय, तुमचं नुकसान झालंय. तुम्ही तुमचा विचार करा, जरा काटा बरोबर करा. त्याला एवढं मोठं दिलं. आम्ही
भारतातले सावकार, आम्ही गावातले सावकार, आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती द्या बारकी. म्हणजे फायदा तुमचा कसा होईल, आम्हाला उल्हास येईल. मला दिले लोक लय सुधारलेले भाई केले बाबा दिले, आता 4 वर्ष करून दाखवा म्हणजे आपल्याला आमदारकीला बोलायला येते. म्हणून आम्ही फुरफुरू पडू तुमच्यासाठी. आणि त्यांनी हक्की खातील. बाबू लोक बिघडले आता अवघड आहे, ती सुधरून कामाला लागतील. 2 दुनिकून तुमची सेवा होईल. नाहीतर काय, विहीर मागे गेल तर 10, 15, 20 हजार घेतल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जर आम्हाला नाही दिलं, विहीर फुकट मिळणार नाही, घरकुलाचा हप्ता काढायला फुकट होणार नाही, पैसे जसे लागले तसे लागत राहतील, गोठा फुकट मिळणार नाही, ताडपत्री बी मिळणार. कुणाला कडबाट कुट्टी मिळाली आतापर्यंत हात वर करा. मग योजना कुठे चालली आहे, कुणाच्या कशात चालली आहे, ती जर सर्वसामान्य लोकांना तुम्हाला मिळवायची असेल तर ह्या वेळेस काँग्रेसला संधी द्यावंच लागतंय. सिद्धताई रमेश्वर मध्ये अहिल्याताई प्रभाकरराव बनगर आणि ज्ञानेश्वर पाटील तळेगावकर ह्या तिघाला निवडून द्यावं लागतंय. देताव का नाही? केलेला लागेल असं एक सांगा, मला उभं बसवायचं नाही. हात वर करा. वा वा वा, तुमच्यावर गॅरंटी ठेवतो. आणि का झाले, आता नळेगावला सभा संपत आली, आता 9:21 झाल्यात. चिठ्ठीतलं काहीतरी सांगायचे, जायला 15 मिनिट लागतात, तिथं 10 मिनिट तर बोलावं लागेल. थांबा 1 मिनिट. तालुक्याला जोडणारा रोटी शिरोपत चालू करतो म्हणून आमदारकीच्या वेळेस आमदार म्हणजे केले का नाही, लबाड लागणार 2 करते. नळेगाव रस्ता अद्याप आहे त्या अवस्थेत आहे, त्यामुळे या भागातील विकास थांबला आहे. मग संभाजींद्वारा 4 वेळा निवडून देऊन का उपयोग. एक 4 वेळा निवडून दिलेली एक सांगतो तुम्हाला. येरो साखर पानंद रस्ता पानंद खुण्याची वाट पाहताय अजून 20 वर्ष झाले. मला सांगा, तुम्ही कसं तुम्हाला कळणार गेले. समजा सुका पाटील, तुम्ही एकाना अडचण आहे म्हणून त्याला तुम्हाला 22,000 रुपये मागितला. म्हणला महिन्याला देतो. महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, त्याने दिस नाही गेला. 10 मागितलं ते दिस नाही गेला. 6 महिने झाले, वर्ष बी झाले, त्याने दिना बुडवायच्या नादाला लागला. आणि पुन्हा तुमच्याकडे आला, 10,000 दिना देतो. तुम्ही देता? 4-20 वर्ष झालं तुम्हाला हे देतो, ती देतो म्हणून फसवी झाले आमदार. त्याला का बरं देऊ झाला हो? साधा व्यवहार होता. मग आता ठीक आहे, आता पंजाला द्या, वाजवाटा. धन्यवाद. आणि आता 1 मिनिट, मी असं फास्ट जाणार, कोण जाणार लोक मला अर्जंट नळेगाव पोचू द्या.